प्रशासनाची गाडी गेले 4 दिवसानंतर हा कचरा उचलायला आले होते. आता तो कचरा खरं तर इथे रस्त्यावर आलेला आहे, ते उचलतायत पण लोकांनी अक्षरशः तो कचरा रस्त्यावरती आणून टाकलेला आहे. जे प्रशासन कचरा उचलून गेलंय आणि कचऱ्याचं पाणी बघा. म्हणजे माणसांना अक्कल नाहीये थोडीशी की आपण माणसांनी किती कचरा टाकला पाहिजे. डिसेलवा शाळा आहे आणि शाळेच्या मागेच आपण आहोत. हा शाळेच्या मागचा गेलेला रोड आहे. या रोडवरती अस्वच्छता एवढी घाणेरडी आहे की प्रशासनाला आपण बोटा करू शकत नाहीये. त्यांनी अक्षरशः तोंड झाकलंय कारण वास इतका आहे की काय बोलायला नको. माणसांना अक्कल नाहीये. माणसांनी खरं तर तोंड दाबलंय, वास इतका येतोय. आता कॉर्पोरेट पण नव्हते, आता कॉर्पोरेटर आता तर निवडणूक झाली, आता ते उचलते. आता बघू काय कारवाई करतात ते त्यांच्यावर आहे. बे ये वो ऐसे चीजें डालते हो, आने जाने लोगों को कितना प्रॉब्लम है. बिल्कुल बिल्कुल ये सब बोलते हैं ना, बिल्कुल ये सब बोलते हैं मगर सुनना चाहिए ना पब्लिक भी. कंप्लेंट डाला जी कंप्लेंट भी पड़ा है मगर इसका कोई सुनवाई नहीं है. कुठे माणसाचं डोकं घाण पडलेलं आहे हेच आम्हाला समजत नाहीये. आपण प्रशासनाला बोटा करतो नेहमी की प्रशासन असं वागतंय, प्रशासन इकडे काय लक्ष देत नाहीये, प्रशासन इकडे काय लक्ष देत नाहीये. पण माणसांची कितपत चुकी आहे हे माणसांना अद्याप कळलंच नाही. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. जसं की तुम्ही पाहिलं तिथे 4 दिवस झाला हा कचरा इथेच पडलेला आहे आणि प्रशासनाची गाडी, कचऱ्याची जी गाडी असते ती आता आलेली आहे. म्हणजे सकाळपासून ते आतापर्यंत इकडे जे रेसिडेन्शियल राहतात ते सगळे रेसिडेन्शियल एरिया आहे आणि ही ती गल्ली आहे. त्या गल्लीमध्ये ऑलरेडी गाड्या पार्क असल्यामुळे रस्ता छोटा झालेला आहे. हा बघू शकता तुम्ही. हा रस्ता इतका छोटा झालेला आहे की ते गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि त्याच गाड्यांमध्ये हा जो कचऱ्याचा डब्बा आहे तो तिकडे खोचून ठेवलाय आणि लोक अक्षरशः जबाबदारी पाळत नाहीयेत. त्यांना जबाबदारी नाहीये की त्यांचा आजूबाजूचा परिसर कसा असला पाहिजे किंवा कसा राहायला पाहिजे हे त्यांच्या बुद्धीतच येत नाहीये. कदाचित असं वाटतंय मला की प्रशासनाला नावं ठेवायची की माणसांना नावं ठेवायची. तुम्ही पाहू शकता एवढ्या मोठमोठ्या इमारती आहेत. म्हणजे नक्कीच त्या इमारतीवरून आपल्याला कळत असतील की किती सुसंस्कृत आणि सुशिक्षित माणसं तिथे राहत असतील. पण आपला रेसिडेन्शियल एरिया कसा ठेवावा किंवा आपला रेसिडेन्शियल एरिया कशा प्रमाणे राखावा हे खरं तर कॉमन सेन्स बोलतात ना, सिविक सेन्स ज्याला म्हणतात तेच नाहीये लोकांमध्ये. तुम्ही पाहू शकता प्रशासनाची गाडी गेले 4 दिवसानंतर हा कचरा उचलायला आले होते. आता तो कचरा खरं तर इथे रस्त्यावर आलेला आहे, ते उचलतायत पण लोकांनी अक्षरशः तो कचरा रस्त्यावरती आणून टाकलेला आहे. असं आहे. प्रशासनाची गाडी जरी आली असेल पण लोकांचा कचरा, तो कचरा बघा तुम्ही की काय त्या कचऱ्याची अवस्था आहे, काय त्या डब्याची अवस्था आहे. कसं माणसाने तरी कसं वागावं ही माणसाला साधी सोपी अशी एथिक्स नाहीये. एथिक्स म्हणते मी खरं तर, कारण माणसांनी एथिक्स सोडून फक्त शिक्षण घेतलंय पण ते शिक्षण कुठे पुरतंय किंवा त्यांच्या डोक्यात घुसतंय की नाही हे कळत नाहीये. इतकं साजेस म्हणजे बोलतात ना, असा रोड आहे इथे साजेस असं बिल्डिंग आहेत पण त्या बिल्डिंगच्या खाली आता कचरा ठेवण्यात आलेला आहे. एवढं घाण वास येतोय. इथे येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला अक्षरशः तोंड दाबून जात आहेत. इतका घाण वास येतोय. प्रशासनाची गाडी आताच येऊन तो कचरा वरती टाकत आहेत पण कदाचित हा जो कचरा आहे तो एका दिवसाचा नसू शकतो. 4 दिवसाचा कचरा आहे आणि 4 दिवसाचा कचरा हा ह्याच कचरा कुंडीमध्ये टाकून तो कचरा कुंडी आता खाली करण्यात आलेली आहे. आहे किंवा माणूस किती चुकतोय हा विषय खरं तर इकडे आढळून येतोय. कारण तुम्ही पाहत आहात तो ती माणसं जी इकडे राहत आहे ते प्रचंड कचरा, एवढा कचरा करतात. वरून इथे तुम्ही मागे बघू शकता दारूच्या बाटल्या टाकलेल्या आहेत. दारूच्या बाटल्या आहेत. अस्वच्छता बघाय, ह्या अस्वच्छता
या रोडवरती असं कुठेच जागा नाहीये जिथे स्वच्छता आहे. इतकी अस्वच्छता आहे तर काय बोलायला नको. इथे असं अतिक्रमण लावून ठेवलंय, हे असे बाकडे लावून ठेवलेले आहेत. काय कुठे म्हणजे बोलतात ना की कुठे माणसाचं डोकं घाण पडलेलं आहे हेच आम्हाला समजत नाहीये. आपण प्रशासनाला बोटा करतो नेहमी की प्रशासन असं वागतंय, प्रशासन इकडे काय लक्ष देत नाहीये, प्रशासन इकडे काही लक्ष देत नाहीये. पण माणसांची कितपत चुकी आहे हे माणसांना अद्याप कळलंच नाहीये. आपण कसं करतो माहितीये का, आपण ह्या बोटाचं त्या बोटावर करणारे माणसं आहोत. म्हणजे आपण आधी घाण करायची आणि त्याच्यानंतर प्रशासनाला नावं ठेवायची की प्रशासन इकडे येऊन काय करत. पण आपण जी घाण करतो ती का करतोय, किंवा चल ठीक आहे घाण होतीये, तुम्हाला माहितीये की त्या साईडला घाण होतीये, तर सामान्य माणसाचा आवाज गेलाय कुठे मला ते समजत नाही. जेव्हा जेव्हा सामान्य माणसांना आवाज उठवायची बारी येते तेव्हा माणसांची गळचेपी, इतकं घाणेरडा वास, इतकं घाणेरडं हे बोलतात ना की परिसर. आणि त्याच्या मागेच शाळा आहे, डिसिल्वा शाळा आहे. आपण शाळेच्या मागच्या रोडवरती आहोत. डिसिल्वा शाळा आहे आणि शाळेच्या मागेच आपण आहोत. हा शाळेच्या मागचा गेलेला रोड आहे. या रोडवरती अस्वच्छता एवढी घाणेरडी आहे की प्रशासनाला आपण बोटा करू शकत नाहीये. असं कुठे ना कुठे चुकल्यात हा असा प्रसंग घडत आहे. आपण प्रत्येक वेळी प्रशासनाला नावं ठेवू नाही शकत. आपण आजीला विचारूया, आजी तुम्ही इथेच राहता का? नाही देसाईवाडीत का, कशासाठी येणार? मी आजारी आहे. कुठे आजारी आहे पण तुम्ही इथे काय करता? इथे मी देवळात आली आहे. तिथे देवळात आले. आणि तुम्हाला काय वाटतं आता तिकडे कचराकुंडी होती, तुम्ही जाताना कचराकुंडी वगैरे घाण होती, काय वाटलं तुम्हाला? एवढा घाण वास येतो तिकडे, कसं वाटतं तुम्हाला? ह्या रोडवरती जाता येतं चांगलं वाटतं? नाही, त्यांनी अक्षरशः तोंड झाकलंय कारण वास इतका आहे की काय बोलायला नको. माणसांना अक्कल नाहीये, माणसांनी खरं तर तोंड दाबलंय वास इतका येतोय म्हणून. कारण इतका घाणेरडा वास आहे ह्या कचऱ्याचा. काय माहिती कुठला वेस्ट गार्बेज टाकलेला आहे, सुका कचरा, ओला कचरा, परत बोलतात ना कागद, मोठमोठ्या पेट्या, काय ना काहीतरी टाकतात माणसं आणि घाण करून टाकतात आपला त्यांचा परिसर. आपण दुसऱ्यांना एथिक्स शिकवतो की आपण आपलं हे राहिलं पाहिजे, आपण असं सुशिक्षित वागलं पाहिजे, आपण प्रोफेशनल राहिलं पाहिजे किंवा हे किंवा ते. पण प्रोफेशनलच्या काळीमा फासणारे आपणच आहोत जे ह्या आपला हा जो परिसर आहे तो चांगला ठेवत नाही. प्रशासन गाडी घेऊन आले तरी पण तुम्ही पाहू शकता या रोडवर कचरा किती आहे. तुम्हाला मी दाखवते. काय माहिती हे काय आहे मला ते समजत नाहीये. आता इकडून जे टाकलेलं आहे हे बघा, हे किती अनहायजीन आहे. जे प्रशासन कचरा उचलून गेले आणि कचऱ्याचं पाणी बघा. म्हणजे माणसांना अक्कल नाहीये थोडीशी की आपण माणसांनी किती कचरा टाकला पाहिजे. ते शाळा आहे डिसिल्वा आणि हा शाळेचा मागचा रोड आहे. इथे कचरा आहे, असे गाड्या लावलेल्या आहेत. अक्षरशः नो पार्किंग असूनही, पार्किंग अलाउ नसूनही इकडे गाड्या लावतात का? मैडम ये सरासर गलत है कि, और यहाँ पब्लिक को भी दिक्कत हो रही है. पार्किंग का जगह नहीं है और कचरे के वजह से मतलब बहुत यहाँ मतलब दिक्कत हो रहा है. और यहाँ जो भी अगर बिल्डिंग के वाले को भी है ना बहुत दिक्कत हो रहा है. हमने ऐसे भी नहीं लगाना चाहिए. पब्लिक को बताने के बाद में भी गलत कर रहे हैं, बहुत गलती कर रहे हैं. ये सब कचरा चाहे जहाँ चाहे वो फेंक दे रहे हैं. इससे गंदगी से सबको मतलब हानि हो रहा है. मतलब घिन आती है यहाँ से जाते वक्त लोगों को. बिल्कुल घिन आती है. और क्या बताएं, आगे तो कुछ बोल ही नहीं सकते हैं, देखने वाला ही बोल सकता है. बिकॉज वो देखो आप डब्बा इतना सा है बट उसके अंदर कचरा सिर्फ घर में जो वेस्ट है या फिर हमारा जो किचन वेस्ट है वो नहीं जा रहा है. उसके अंदर भर के कुछ और भी चीजें जैसे कि बकेट है, ये है, वो है. अभी लेके गए थर्माकोल के इतने बड़े बड़े डिब्बे थे. क्या लगता है ये मैनर थोड़े से एथिक्स है या नहीं लोगों में? ये गलत है मैम, ये गलत है. ऑफकोर्स आपने जो बोले वो बात सही है, पर ये गलत है. ये ऐसा नहीं करना चाहिए. जितना वो कचरे का डब्बा है उसी हिसाब से अगर भरे तो एक बात है, मगर ये जो कर रहे हैं ना बहुत गलत कर रहे हैं. ऐसा नहीं होना चाहिए. आपने कभी यहाँ पे आपके रेसिडेंशियल्स में किसी ने कंप्लेंट डाली है या नहीं यहाँ पे कि अरे कचरे का डब्बा ये वो ऐसे चीजें डालते हो, आने जाने लोगों को कितना प्रॉब्लम है? बिल्कुल ये सब बोलते हैं ना, बिल्कुल ये सब बोलते हैं, मगर सुनना चाहिए ना पब्लिक की. कंप्लेंट डाला है जी, कंप्लेंट भी पड़ा है मगर इसका कोई सुनवाई नहीं है. यहाँ पे कोई गवर्नमेंट डीएमसी का आदमी आके गया या नहीं? जी नहीं मैम, ऐसा नहीं देखते हैं DMC का आदमी. अगर देखते तो ऐसा नहीं होता. तुम्ही बोलाल, तुम्ही सांगा मला की हे कितपत चांगलं आहे. आपण सुशिक्षित समजतो स्वतःला, आपण सुसंस्कृत समजतो.
आम्ही कंप्लेंट केलेली आहे. पाठपोरा पण चालू आहे. 6 डबे होते, तर एकच डब्बा राहिला. म्हणजे पुढे काय कारवाई झाली? मग कंप्लेंट केली, जी वॉर्ड ऑफिसला तुम्ही कंप्लेंट केली होती, तर त्याचं काही निवारण काही चालू आहे. त्यांनी बोर्ड लावलं. पहिले 1 महिन्यात तो पण डब्बा जाईल. आता 1 महिना होऊन गेला, अजून काय झालेलं नाही. पण का असं हा डबा इकडे का ठेवलाय जर रेसिडेन्शियल इथं आहे तरी? आता कॉर्पोरेट पण नव्हते. आता कॉर्पोरेटर आता तर निवडणूक झाली, आता ते उचलते. आता बघू काय कारवाई करतात ते त्यांच्यावर आहे. कचरा न्यायला रोज गाडी येते इकडे, उचलू शकत नाही. नो पार्किंगचं बोर्डच नाही येते. तर आता बघू, आम्ही पण प्रोसिजर करणार आहे त्याच्यासाठी. पण राहिली गोष्ट कचऱ्याच्या डब्याचा 1 महिना दिला होता, ते अजून काय कारवाई केली नाही. कोणतरी आणून टाकतात ते सगळीकडून. किती 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 रस्त्याचा कचरा इकडे ठेवून टाकतात. आता तर कमी झालंय. हे फेरीवाले आहेत, जास्त फेरीवाल्यांचा नारळाचा जास्त कचरा असतो इकडे, आणि हॉटेल्स त्या लोकांच्या. मग काय वाटतंय, कुठे दुसरीकडे कचरा कुंडीची सोय केली पाहिजे की? केले ना आपण ते. आता लवकर तर उचलणार. तो 1 डब्बा आहे, आता ते महिन्याचा कालावधी दिला होता, त्याला अजून कारवाई केलेली नाही. त्यांनी बोर्ड पण लावले, तो बोर्ड फाटला. पण डीएमसी ची गाडी बोर्ड लावलेला आहे. बाहेर तर सकाळी गाडी, संध्याकाळी गाडी येणार, टायमिंग पण लावलं. तर माणसांना काहीतरी केलं पाहिजे. माणसांनी सहकार्य केलं पाहिजे. त्यांच्यावर सगळं स्वतःहून माणसांनी सहकार्य केलं पाहिजे. बाबा जिथं सांगितलं तिकडे टाका, किंवा वेळेत गाडी येणार त्या वेळेतच टाकलं पाहिजे. त्रास आहे इकडे, बाकी काय नाही. इकडे ते काय बघा, ही एक बिल्डिंग, याचा जास्तीत जास्त 4 बिल्डिंगचे 4 डबे कचरे जातात. जास्त फेरीवाल्यांचा त्रास आहे. बाकी काय फेरीवाले येऊन कचरा टाकतात. आणि मगाशी आम्ही बघितलं, अक्षरशः या कचऱ्याच्या डब्यामध्ये थर्माकोलच्या पेट्या अशा टाकल्या होत्या. आणि तो कचऱ्याचा डब्बा आहे, कळलं पाहिजे की काय टाकायला पाहिजे काय नाही. तर यावरती इकडचं कोणी नाहीये का? पाहिजे ना, जनता विज्ञान पाहिजे ना, त्याच्यासाठी कोणतरी पाहिजे, तर त्यांनी त्याला बोलायला पाहिजे. आम्ही बघितलं की आम्ही बोलतो, आम्ही बघितलं आणि सांगतो बाबा इथे हे टाकू नको, कचरा असेल तर कचरा टाकू. कुठल्याही गोष्टीला पाठबळ असेल तर ती गोष्ट सहज होते. आणि रेसिडेन्शियल्स बोलतात की इकडे जे रहिवासी आहेत त्यांनी पाठबळ दिलं असं वाटतं या लोकांना, की इकडे जे फेरीवाले आहेत ते येऊन नाही तसला कचरा टाकतात. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.